राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. 22 जानेवारीला अर्जांची छाननी आणि 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी प्रचार फेऱ्या, जाहीर सभांचा धडाका. नाशिकमध्ये भाजपाची मोठी कारवाई. बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्या नाशिकमधल्या 75 जणांची नाशिक भाजपानं केली हकालपट्टी. ब्रिक्स अध्यक्षपद सर्वसमावेशक, व्यवहार्य, लोककेंद्री आणि परिणामाभिमुख करण्यास भारत कटिबद्ध. ब्रिक्सच्या लोगो आणि संकेतस्थळाचं अनावरण करताना जयशंकर यांनी दिली ग्वाही. अश्विनी वैष्णव यांची व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे सहाय्यक क्रॅटसिओस यांच्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेबद्दल चर्चा. महत्त्वाच्या खनिजविषयक बैठकीतही सहभागी. जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक बदल घडला असून सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या एकेरीवर आल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17(अ)च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या पीठाचा विभाजित निकाल. हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्याचे निर्देश. गिग कामगारांच्या अधिक सुरक्षिततेसाठी सरकारच्या हस्तक्षेपानंतर 10 मिनिटांची डिलिव्हरी सेवा वेळ मर्यादा काढून टाकण्यास प्रमुख डिलिव्हरी कंपन्यांनी दर्शवली सहमती. आणि इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवरील कारवाईनंतर सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती. अमेरिका आणि इस्रायलनं आंदोलन भडकवल्याचा इराणी प्रशासनाचा आरोप. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज